नमस्कार मित्रांनो, ऐकू आनंद या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण खूप दिवसांनी श्यामची आई वाचणार आहोत. श्यामच्या आईचं आपले 13 रात्रपर्यंत वाचून झालेलं. आज आपण रात्र 14वी वाचणार आहोत, श्रीखंडाच्या वड्या. चला तर सुरू करूया. आमच्या आईला श्रीखंडाच्या वड्या फार चांगल्या करता येत असत. आईचा पाक कधी बिघडत नसे. वड्या खुसखुशीत व सुंदर भाजायच्या. त्या वड्या करून देण्यासाठी आईला पुष्कळदा शेजारी पाजारी बोलावित असत व आईही आनंदाने जात असे. दुसऱ्याच्या उपयोगी पडणं हा तर तिचा मोठा आनंद. पार्वतीबाईंची मुलगी वेणू माहेरी आली होती. पार्वतीबाई व आई यांची मैत्री होती. वेणू पुष्कळदा आमच्याकडे येत असे व आई तिला गाणी म्हणावयास लावी. एके दिवशी आई मला रागे भरली होती. त्यावेळेस वेणूने माझे डोळे पुसले होते. वेणू माझ्या मोठ्या बहिणीप्रमाणेच मला वाटे. त्या दिवशी पार्वतीबाई आईला म्हणाल्या, श्यामची आई वेणू परवा सासरी जाणार, तिच्याबरोबर श्रीखंडाच्या वड्या देईन म्हणते. तुम्ही याल का उद्या तिसऱ्या प्रहरी? तुम्ही कशा छान करता. तिच्या सासरी पाठवायच्या आहेत तर चांगला झाला म्हणजे बरे आपले. माझी आई म्हणाली, येईन हो. वेणू परवाच का जाणार? मला वाटले होते की राहील संक्रांतीपर्यंत. मला सुद्धा तिची करमणूक होती. यायची, गाणी म्हणून दाखवायची. पार्वतीबाई म्हणाल्या, तिच्या सासरचे पत्र आले आहे, पाठवून द्या म्हणून. मुलगी एकदा सासरी गेली म्हणजे ती आपली थोडीच आहे. आली 4 दिवस पुष्कळ झाले. त्या कृष्णेला सासरची माणसे 2 वर्ष झाली तरी माहेरी पाठवत नाही. तिची आई त्या दिवशी रडली हो. त्यापेक्षा तर वेणूचे बरे ना. मग या हा उद्या. वेणूला तुम्हाला बोलवायला पाठवेल. जाते मी. आईने कुंकू लावले व पार्वतीबाई गेल्या. दुसऱ्या दिवशी दुपारची जेवणे झाली, परंतु आईला बरे वाटत नव्हते. दृष्टी खरकटी कशी तरी करून आई अंथरुणावर पडली. मी आईला विचारलं, आई निसलीस? श्याम, अंग दुखते आहे रे, जरा चेपतोस का? आई म्हणाली. मी आईचे अंग चेपू लागलो. आईचे अंग कडक झाले होते. तिचे कपाळ मनस्वी दुखत होतं. मग मी बाहेर खेळवायला गेलो. इकडे वेणू आईला बोलवायला आली. आई निजली होती. येताना श्यामची आई, आई तुमची वाट पाहते आहे, वेणू गोड वाणीने म्हणाली. आई उठली. आई तिला म्हणाली, जरा पडले तर डोळा लागला. मी विसरले नव्हते, आता येणारच होते. चल. आई वेणूकडे गेली व वड्या करू लागली. निरनिराळ्या गोष्टी त्यांच्या चालल्या होत्या. मी खेळून घरी आलो तो आई नाही. मी आईला शोधू लागलो. शेवटी वेणूताईकडे गेलो. मला अंगणात पाहताच, काय रे श्याम, आईला पाहाव्यास आला वाटते. ये, तुझी आई माझ्यासाठी वड्या करते. मी उद्या सासरी जाणार आहे श्याम, वेणू मला बोलली. मी म्हटले, जाणार? मग माझे डोळे कोण पुसणार? आई रागवली तर माझी बाजू कोण घेणार? मला वेणू जाणार म्हणून वाईट वाटले. ये श्याम, आपण केशराची पूड करू. तू ते वेलदोडे नीस व त्याचे दाणे काढ. वेणूच्या कामात मी मदत करू लागलो. वेणूने केशर खाल्ले व मी 6 वार वेलदोड्याची पूड केली. श्याम, कशाला रे आलास? आईने मला विचारले. आईच्या बोलण्याचा सूर ओळखून मी म्हटले, मी काही वड्यांसाठी नाही आलो हा. वेणूताई, मी हावरा आहे का ग? त्या दिवशी तू मला खाऊ दिलास, मी मागितला होता का? वेणू म्हणाली, श्याम, तू चांगला आहेस. श्यामची आई, श्यामला रागेवरच जाऊ नका ना. आई म्हणाली, वेणे, अगं मला काय माया नाही. एखाद्या वेळेस रागवते, पण त्याच्या बऱ्यासाठीच. श्यामला जगाने नावं ठेवू नये म्हणून मी त्याची आई एखाद्या वेळेस बोलते त्याला. तो चांगला आहे, परंतु आणखी चांगला व्हावा असं मला वाटतं. पार्वतीबाई, पाक झाला हो. पहा, गोळी झाली. ताटात वड्या थापण्यात आल्या. आई केळीच्या पानाने भराभर थापित होती. 5 मिनिटं गेल्यावर आईने वड्या पाडल्यावरती म्हणाली, पार्वतीबाई, थोड्या वेळाने वड्या काढून घ्या, मी आता जाते. वेणू म्हणाली, थांबा ना थोडा वेळ, तुमच्या हाताने सारे करून जा. आईला नाही म्हणवे ना.
थोड्या वेळाने आईने कलथ्याने वड्या काढल्या. कशा सुंदर झाल्या होत्या. पार्वती काकूंनी त्या डब्यात भरल्या. वेणूने एक वडी देवाला दिली व एक मला. वेणूची आई म्हणाली, श्याम, हे ताट खरवडून खा, घे. मी वीराप्रमाणे पुढे सरसावलो व ताट खरवडून खाल्ले. पार्वतीबाईंनी आईच्या हातात 4 वड्या ठेवल्या व आई कुंकू लावून घरी गेली. मी वेणूकडेच बसलो होतो. श्याम, तुझे सदऱ्याचे बटन तुटले वाटतं. सदरा काढून दे, म्हणजे मी नीट लावून देते, वेणू म्हणाली. मी वेणूताईला सदरा काढून दिला. तिने फणेरे काढले. बायका सुईदोरा वगैरेच्या चंचीसारखे पिशवीत ठेवतात, त्याला कोकणात फणेरे बोलतात. वेणूताईने गुंडी लावली व दुसऱ्या ठिकाणी फाटले होते तेही शिवले. मी सदरा अंगात घातला. वेणूताई म्हणाली, श्याम, चल गुलबक्षीची फुले तोडू व तुझ्या आईकडे घेऊन जाऊ. आम्ही फुले तोडली व आमच्या घरी घेऊन आलो. माझ्या बरोबर वेणूही आली होती. श्यामची आई, वेणूने हाक मारली. परंतु आई कुठे होती? ती विहिरीवर गेली होती का, की गोठ्यात होती? ती अंथरुणावर होती. आम्ही एकदम आईजवळ आलो. वेणू म्हणाली, काय झालं श्यामची आई, बरे नाही वाटत का? चुलीजवळ बसून त्रास झाला का? वेणूने आईच्या कपाळाला हात लावून पाहिले तो चटका बसला. श्यामची आई, बराच आलाय हो ताप, ती खिन्नपणे म्हणाली. मी म्हटले, वेणूताई, आईला दुपारपासूनच बरं वाटत नव्हतं. ती दुपारी निजली होती व मी तिच्या अंग चेपीत होतो. वेणूने विचारले, मी तुम्हाला बोलवण्यास आले होते तेव्हा तुम्हाला बरं वाटत नव्हतं का? म्हणून तुम्ही पडले होतात का? मला काय माहिती, तुम्ही बोलला सुद्धा नाही श्यामची आई. अंगात ताप असताना तुम्ही का आलात व चुलीजवळ बसलात? श्यामची आई म्हणाली, वेणू, अगं त्यावेळेस काही फार ताप नव्हता हो, जरा अंग कणकण करीत होता, एवढंच. श्याम, जा बाळ, दिवा लाव. 3 सांजा झाल्या. मी दिवा लावला व देवा तुळशीला दाखवला आणि आईजवळ येऊन बसलो. वेणूला वाईट वाटत होतं. ती घाईवरून म्हणाली, श्यामची आई, तुम्ही अंगात ताप असताना वड्या कराव्यात आला म्हणून हा ताप वाढला. नसता झाल्या तर नसता झाला ना वड्या, आईने कशा तरी केल्या असत्या. प्राणापेक्षा का वड्या जास्त आहे. माझी आई प्रेमळपणे वेणूला म्हणाली, एवढ्याशा तापाने काय होतं वेणू? बायकांना त्याचं काही वाटत नाही. अंगात ताप फणफणत असला, कपाळ दुखत असलं तरी धुण्याची मोठ घेऊन ते आम्ही धुवून आणतोच. 10 माणसांचा स्वयंपाक करतो. असं मनाला नाव नको घेऊ. अमरशाने जरा घाम येईल व मी मोकळी होईल. आता तू जा घरी, आई तुझी वाट बघत असेल. वेणू आईजवळ बसली. ती जाईन. मी वेणूस म्हटले, वेणूताई, त्या फुलांची माळ करतेस? आईला ताप आलाय तर जरा तूच कर ना. वेणूताईने माळ केली. वेणू आईला म्हणाली, श्यामची आई, माझ्यासाठी हा तुम्हाला त्रास, हा ताप. आई म्हणाली, वेणे, अगं वेड्यासारखं काय बोलतेस? तुम्हाला परकी आहेस का? जशी माझी चंद्रा तशीच तू. वड्या चांगल्या नसता झाला तर तुझ्या सासरच्या माणसांनी नावं ठेवली असती. तुला किती वाईट वाटलं असतं. माहेरच्या माणसांना नावं ठेवलेली ऐकून तुझ्या डोळ्यात पाणी आलं असतं. वेणूच्या सासरच्यांनी तिच्या माहेरच्यांना नावं ठेवू नये म्हणून मी आले. पार्वतीबाई व मी दोघी मैत्रिणीच. त्यांच्या मुलीसाठी थोडी कळ सोसली म्हणून काय झालं? तुला श्याम परका वाटत नाही तशीच तू मलाही वाटत नाहीस. मला त्रास का झाला? केवढे समाधान वाटते मला. उलट वड्या करायला आले नसते तर मनाला सारखं रुकरुक लागली असते. हो आता घरी, मी सकाळी येईल. रात्री घाम येऊन ताप निघेल, सकाळी मोकळी होईल. वेणूने मला जवळ घेतले व ती म्हणाली, श्याम, चल तू आमच्याकडे. आईने भाजून चवळ्या केल्यात, त्या पडगुलीभर तुझ्या जवळ देते. मग तुझ्या आईने नुसता भात केला म्हणजे झालं, नाहीतर मी भात ठेवूनच जाते, थांब. माझी आई म्हणाली, वेणे, अगं श्याम ठेवील भात, तू तोंडी लावणे पाठवणे म्हणजे झालं. परंतु वेणूने ऐकले नाही. तिने विस्तव पेटवला, तांदूळ घेऊन ओरडा तुटला व आधार नेताच भात ठेवून निघाली. तिच्या बरोबर मीही निघालो. मी शिजलेल्या चवळ्या घेऊन आलो व एकदम आईला जाऊन मिठी मारली. माझे डोळे भरून आले होते. आई म्हणाली, श्याम, काय झालं? मी म्हटले, वेणू म्हणाली,
श्याम, तुझी आई फार थोर आहे. तू तिचे ऐकत जा. तुझे भाग्य मोठे म्हणून अशी आई तुला मिळाली. असं म्हणून तिने माझ्या पाठीवरून हात फिरवला. मला एकदमच रडू आले. ते मला अजून आवडत नाही. जा बाळ, भात झाला असेल तर उतरून ठेव, नाहीतर खालून उघेल. आईने हळूच सांगितले व मी भात उतरून ठेवला. दुसऱ्या दिवशी वेणुताई सासरी गेली. आम्हा सर्वांना वाईट वाटलं. त्या श्रीखंडाच्या वड्या मला अद्याप आठवतात. वेणूची आई व माझी आई दोघी निघून गेल्या. वेणू सुद्धा जगली नाही, परंतु ते प्रेम अजून आहे. ते प्रेम अमर आहे. माणसे मरतात, परंतु त्यांचे सद्गुण सदैव चमकत राहतात. मित्रांनो, जर तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट करून सांगा तुम्हाला आणखी काय ऐकायची इच्छा आहे. आणि नमस्कार.